सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट तुमच्यासमोर सादर करते. गोष्टीचे लेखक आहेत प्रदीप केळुस्कर. तर सुरू करते. गोष्टीचं नाव आहे सहवास. मी सुमन मावशीच्या फ्लॅटमध्ये बसलो होतो. ऑर्थोपेडिक सर्जनकडे मावशीला न्यायचं होतं. तिच्या गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागणार होतं आणि मावशीच्या घरी मावशी एकटीच. तिचे यजमान 4 वर्षापूर्वी देवाघरी गेले होते. त्यांना मूलबाळही नव्हतं. मावशीचे यजमान मोठ्या कंपनीत नोकरीला होते आणि मावशी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली होती. मुंबईतली ही अख्खी बिल्डिंग त्यांची होती. भरपूर भाडं येत होतं. खूप संपत्ती होती, पण पैसे खर्च करणं तिच्या जीवावर येई. प्रत्येक रुपयासाठी ती वाद घालायची. आता ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चासंबंधी बोलायला मी आलो होतो. मावशी, ती म्हणाली, तू विचारलंस का हॉस्पिटलमध्ये खर्चाचं? आधीपासून कोटेशन घे, नाहीतर मुंबईतले हे डॉक्टर्स लुबाडतात अगदी पेशंटना. मी म्हणालो, होय, मी सगळी चौकशी करून आलो आहे. एका गुडघ्याचं ऑपरेशन करायचं तर 4 लाखापर्यंत खर्च येईल. बापरे, 4 लाख? एवढे? हो, त्या हॉस्पिटलमध्ये विशेष सेवा असते. ऑपरेशननंतर फिजिओची गरज लागते, किमान 4 महिने तरी. त्या हॉस्पिटलचा फिजिओ घरी येऊन उपचार करतो. शिवाय नर्सिंग वगैरे टॉप असतं त्या हॉस्पिटलमध्ये. म्हणून त्यापेक्षा साधंच हॉस्पिटल बघ ना. मालिश काय कोणी पण बाई करेल. मावशी, काय करणार आहेस त्या पैशांचं? बँकेत ठेवून काय उपयोग? स्वतःसाठी उपचार तरी करून घे निदान. असे काही खूप पैसे नाहीत रे आमच्याकडे. सर्वांना वाटतं हिच्याकडे खूप पैसा पडला आहे, पण यांच्या आजारपणात किती खर्च झाले माहिती आहे? हो, मला सगळं माहिती आहे. मी काकांचा मेडिक्लेम काढला होता, त्यामुळे त्यांच्या आजारपणात किती खर्च झाला आणि किती पैसे कंपनीकडून मिळाले हे माझ्यापेक्षा जास्ती कुणालाच माहीत नसणार. बरं, काय ते हॉस्पिटलचं ठरव. आणि या ऑपरेशननंतर मी 5-6 महिने घरात काही करू शकणार नसेन तर बाई बघायला हवी. अंघोळ, बाथरूममध्ये न्यायला आणायला, जेवण करायला, बाजारहाट करायला. मुंबईमध्ये अशा बायकांसाठी एजन्सी आहे. मी त्याची चौकशी करतो आणि ऑर्डर कळवतो. छे, तसल्या भैया बायका नको माझ्या घरात. त्या एजन्सी UP, बिहार नाहीतर मद्रासी बायका पाठवतात. त्या नको. मग कसली बाई हवी? आता कामवाली बाई मिळणं खूप कठीण झालं आहे. तू आपल्या गावाकडचीच बाई बघ ना. त्यांना माहिती असते आपल्या चालीरीतींची, जेवणाची पद्धत कशी असते, सगळं माहिती असतं त्यांना. अगं मावशी, पण आपल्या गावामध्ये शिक्षण पोचलं आहे. सर्वांनी शिक्षण घेतलं. सरकारी योजना पण गावात गेल्या आहेत. आता बहुतेक लोकांची परिस्थिती सुधारली आहे. आता आपल्याकडची बाई मिळणं कठीण. तू शोध रे. एवढं तरी कर मावशीसाठी. जोपर्यंत बाई मिळत नाही तोपर्यंत मी ऑपरेशन करून घेणार नाही. आता आली का पंचायत? मावशीचं ऑपरेशन करून घेणं आवश्यकच होतं. आताच तिला खालती बसता येत नव्हतं, जिने चढता उतरता येत नव्हते आणि गुडघे दुखत होते. काहीतरी करायला तर हवंच होतं. काय करावं असा विचार करून मी माझ्या पुतण्याला फोन केला. माझ्या पुतण्याला सांगितलं, 6-7 महिन्यांकरता कोणी गरजू आणि विश्वासू बाई बघ आपल्या मावशीच्या घरात. मावशी कशी आहे ते तुला माहिती आहे ना, म्हणून सांगितलं. पुतण्याने 3ऱ्या दिवशी उषा नावाच्या बाईची माहिती दिली. उषा ही आमच्या गावातील कुंभारवाड्यातली. ती लग्न करून दुसऱ्या गावात गेली. तिला एक मुलगी झाली, पण तिचा नवरा करोनामध्ये गेला आणि सासरी दीर जाऊ तिला थारा देईनात, म्हणून ती मुलीला घेऊन माहेरी आली. तिची मुलगी आता 8वीत शिकते. माझ्या पुतण्यानं तिची शिफारस केली. चांगल्या वर्तनाची बाई आहे आणि मनमिळाऊ आहे. तिची मुलगी पण सुणसुणीत आहे. अर्थात तिची मुलगी मामाकडेच राहील,
कारण तिची शाळा आहे. मी मावशीला कल्पना दिली आणि पुतण्याला उषाला मुंबईत आणायला सांगितलं. 2 दिवसांनी माझा पुतण्या उषाला घेऊन माझ्याकडे आला. माझ्याकडे ती 2 दिवस राहिली. यावेळी माझ्या पत्नीनं तिला सुमन मावशीच्या स्वभावाची कल्पना दिली. शनिवारी मी उषाला मावशीकडे घेऊन गेलो. मावशी कोचावर बसून पाय दाबत होती. उषाला सोबत बघितलं आणि मग ती मला सांगायला लागली, अरुण, हिला सांग माझ्या खोलीत कुणी आलेलं मला आवडत नाही. फक्त लादी पुसण्यासाठी यायचं. माझ्या कपाटाला किंवा रूममधील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. माझ्या रूमला जोडून संडास बाथरूम आहे, तो वापरायचा नाही. इतरांना वेगळी सोय घरात आहे. रोज मला विचारून जेवण नाश्ता बनवायचा. उगाच वस्तू खूप आहेत म्हणून जास्ती बनवायच्या नाहीत. तेल थोडं वापरायचं. भांड्याची पावडर, कपड्याची पावडर कमी घालायची. कपडे भांडी स्वच्छ व्हायला हवीत. पानसामान भाजी आणल्यानंतर मला हिशेब द्यायचा. मी मावशीला म्हणालो, अगं, तिला मी आणि समिधाने कल्पना दिलेली आहेच. आणि तुझं ऑपरेशन झालं की समिधा 2 दिवस येथे राहील, म्हणजे तिला सर्व समजेल. तू काळजी करू नकोस. आता हॉस्पिटलची तारीख ठरवू. शेवटी मी ऑपरेशन तारीख ठरवली आणि मावशीला ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं. ऑपरेशनबद्दल डॉक्टर समाधानी होते. मी आणि समिधा होतोच. आमच्यासोबत उषाही होतीच. रात्री उषाने बनवलेलं जेवण घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मावशी व्यवस्थित जेवली, म्हणजे तिला जेवण आवडलं असणार, नाहीतर तिनं जेवणाला नक्की नावं ठेवली असती. 2 दिवसांनी मावशी घरी आली. आता तिला वेदना सुरू झाल्या. हॉस्पिटलचा फिजिओ येऊन ट्रीटमेंट देत होताच, पण उषा गरम पाण्यानं शेकत होती. जेवण, पाणी, औषधं हातात आणून देत होती. मावशी उषाच्या तक्रारी करत नव्हती. याचा अर्थ उषा तिला तक्रार करायला जागा ठेवत नव्हती. उषानं बनवलेलं जेवण मी आणि समिधा जेवलो होतो. तिचं जेवण आमच्या पद्धतीप्रमाणे होतं हेही कळलं होतं. रविवारी संध्याकाळी मी आणि समिधा मावशीकडे गेलो. तेव्हा उषा मावशीच्या हाताला धरून थोडं थोडं चालवीत होती आणि मावशी हळूहळू पाय टाकत होती. बघता बघता एप्रिल महिना लागला. मी मावशीकडे गेलो असताना उषा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, भाऊन, माझ्या चेडवाक आता सुट्टी पडतली. 2 महिने शाळा नाही. माका वाटत होता चेडवाक हय आणूच्या. 2 महिने रवात माझ्याबरोबर. तुम्ही मावशेक विचाराल. मी मावशीला उषाला तिच्या मुलीला 2 महिन्याची रजा आहे म्हणून इथे तिच्याबरोबर राहण्यासाठी घेऊन येण्याची इच्छा आहे. मग त्या दोघी जूनमध्ये एकदमच गावी जातील, कारण तोपर्यंत उषाला पण 6 महिने होत आहेत असं सांगितलं. उषाची मुलगी येथे येत आहे हे ऐकून मावशीच्या डोक्याला आठ्याच पडल्या. तिने उषाला बोलावलं आणि सांगू लागली, अरुण म्हणतोय तुझी मुलगी रजेत इथे येते, पण मला शांतता लागते. गडबड गोंधळ चालत नाही. मुलांनी सतत मोबाईल पाहणं, आजकट विचकट गाणी म्हणणं मला आवडत नाही, हे लक्षात ठेव. माझ्या खोलीत कुणी आलेलं मला आवडणार नाही. बाकी तुला माहीत आहेच, घरात जे बनेल तेच तिनं खायचं. तिच्यासाठी वेगळं नाही बनणार काही. उषा माझ्याकडे पाहत होती. मी तिला मान हलवायला सांगितली. तशी तिनं मान हलवत होय होय म्हटलं आणि एका शेजारच्या माणसांसोबत उषाची मुलगी नंदा मावशीकडे आली. नंदा 8वीत होती, म्हणजे 12-13 वर्षाची. मी तिला पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं ती चुणचुणीत मुलगी आहे. काळी सवळी असली तरी बोलघेवडी आहे. सतत हसत राहायची. आता तिचं घरात राहणं मावशीला किती रुचतं हे पाहायचं, कारण ती 2 महिने राहण्याच्या दृष्टीनं आली होती. नंदा तिच्या आईसोबत आली त्या रविवारी. आम्ही दोघं मावशीकडे गेलो. मावशी तिच्या खोलीत टी व्ही पाहत होती आणि उषा आणि नंदा खाली बसल्या होत्या आणि टी व्ही पाहत होत्या. मला थोडं आश्चर्य वाटलं.
कारण आपल्या खोलीत कुणालाही न घेणारी मावशी या दोघींसमवेत टी व्ही पाहत होती. आम्हाला पाहताच उषा उठली आणि पाणी आणायला गेली. तिच्या पाठोपाठ नंदा पण उठली. नंदाने 2 ग्लासातून पाणी आणून दिलं. पाणी पिऊन होतं न होतं तोपर्यंत चहा आणि बिस्किटं घेऊन उषा आली. समिधा सर्व पाहत होती. मग मावशी तिच्या तब्येतीविषयी सांगू लागली. एकंदरीत नंदाचं घरात येणं मावशीला रुचलेलं दिसलं. 3-4 दिवस झाले असतील. अचानक मावशीचा फोन आला. अरुण, उषा 5,000 मागतीये ॲडव्हान्स म्हणून. तिला काही नंदासाठी खरेदी करायची आहे म्हणे. मी तिला नाही म्हटलं. तिचे मागील महिन्यांचे पैसे पोचआहेत. आता तिला पैसे कसे देणार? तिने बुडवले तर? मी मावशीला सांगितलं, दे पैसे. ती नाही बुडवायची आणि तिने नाही दिले तर मी देईन तुझे पैसे. मावशीचं समाधान झालं असं. तिनं उषाला 5,000 दिले. कारण दुसऱ्याच दिवशी तिचा परत फोन आला. अरे अरुण, काल मी उषाला 5,000 दिले. मग दोघी बाहेर गेल्या. तिने नंदासाठी ड्रेस घेतले, चप्पल घेतली. पण मला कमाल वाटली की तिनं माझ्यासाठी कॉटनचे मस्त गाऊन आणले, घरात चालायला मऊ स्लीपर आणले, फ्रीजला कवर आणलं, मिक्सरला कवर आणलं. बघ, या गोष्टी हव्याच होत्या. माझ्या लक्षातच आलं नव्हतं रे. मऊ स्लीपरमुळे मला घरात फिरायला बरं जातं. एकंदरीत मावशी समाधानी होती, हे बरं. नाहीतर माझी धावपळ होणार होती. पुढील रविवारी मी गेलो तेव्हा मावशी, उषा आणि नंदा पत्ते खेळत होती. त्यांचा 5-3-2चा खेळ रंगात आला होता. मला पाहताच मावशी म्हणाली, अरुण, खूप दिवसांनी पत्ते खेळतीये रे मी. या नंदाने हे पत्ते शोधून काढले बघ. आता नंदा मला हरवतीये एकसारखं. मावशी कृतक कोपाने नंदाकडे पाहत म्हणाली. मला मावशीचं हे रूप नवीन होतं. मग मी थोडा वेळ त्यांच्या खेळात सामील झालो. माझ्या लक्षात आलं, मावशी आणि नंदा यांचं सूत कमालीचं जुळलं होतं. मावशी आता हळूहळू चालू लागली. आता फिजिओ येणं बंद झालं. पण उषा आणि नंदा तिच्या पायाला मालिश करू लागल्या आणि मावशीला ते आवडू पण लागलं. एकदा मावशीने मला फोन केला. अरे अरुण, येताना बुद्धिबळाचा सेट घेऊन ये बाबा. ही नंदा मला बुद्धिबळ शिकवते म्हणते. मग मला कमाल वाटली. मावशी या वयात बुद्धिबळ शिकणार आणि ते पण खेड्यातल्या मुलीकडून. मी रविवारी बुद्धिबळ सेट नेऊन दिला आणि नंदा मावशीला बुद्धिबळ शिकवू लागली. मग मावशी सांगायची, काल उषा आणि नंदाने मला खाली बागेत नेलं. कधी उषाने भाजी आणायला गेली असताना भेळ घेऊन आली, कधी उसाचा रस आणला. मी समाधानी होतो. नाहीतर माझी धावपळ झाली असती ना. आता मावशी उषाच्या जेवणाची तारीफ करायची. तिच्या हातचं माशाचं कालवण तिला फार आवडायचं. एकदा मला म्हणाली, अरे, या नंदाचा आवाज चांगला आहे, सतत गुणगुणत असते. काल ही काय गुणगुणते म्हणून हळूच दाराला कान लावला तर स्वातंत्र्यवीरांचं गाणं, नेम जसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मला एवढा अभिमान वाटला या पोरीचा. नाहीतर मुंबईतल्या पोरी कसल्या कसल्या जिंगल्स ऐकत असतात. आता मावशी आणि नंदा यांचं त्रिकूट जमलं. आयुष्यात कधीही कुणालाही जवळ न करणारी मावशी या दोघी मायलेकींच्या अगदी जवळ गेली होती. म्हणे स्तवर मे महिना संपत आला आणि उषाला गावी जायचे वेध लागले. तिची कोण वाट पाहत होतं म्हणून नव्हे, तर नंदाची शाळा सुरू होणार होती आणि मावशीकडे 6 महिन्यांसाठीच ती आली होती. मी उषाचं आणि नंदाचं रेल्वेचं तिकीट काढलं आणि मावशीला फोन करून सांगितलं. मावशी काही बोलली नाही. उषा आणि नंदाने गावी जायची तयारी केली. आपली बॅग त्या आवरू लागल्या. नंदाला मुंबई फार आवडली म्हणे, पण आता तिची शाळा सुरू होणार होती आणि मुंबईत तसं तिचं कोणीच नव्हतं. मी 4 जून रोजी त्या दोघींना रेल्वेत बसवायला म्हणून मावशीच्या घरी गेलो. मावशी एकटीच हॉलमध्ये बसून होती. माझ्याशी बोलली पण नाही.
मी आतल्या खोलीत जाऊन उषाला ती आल्याचं सांगितलं. त्या दोघी तयारीतल्या होत्या. त्या दोघी बॅगा घेऊन बाहेर आल्या. दोघींनी मावशीला नमस्कार केला. मावशी गप्प होती. दोघींच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. उषा आणि नंदा हे घर शेवट पुन्हा एकदा बघत होत्या. उषा या घरात 6 महिने राहिली आणि नंदा 2 महिने. दोघींनी आपापल्या बॅगा उचलल्या आणि मावशीला येतो ग म्हणत डोळ्यातील अश्रू थोपवत बाहेर पडल्या. मी पण मावशीला येतो ग यांना गाडीत बसवून असं म्हणून बाहेर पडलो. टॅक्सी स्टेशनकडे धावत होती. मी पुढे बसलो होतो. माझं लक्ष होतं दोघी रुमालाने डोळे पुसत होत्या तिकडे. मी दोघींना डब्यात बसवलं. अजून 5 मिनटं होती गाडी सुटायला. एवढ्यात माझा फोन वाजू लागला. मावशीचा फोन होता. अरुण, त्या दोघींना घेऊन ताबडतोब घरी ये. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही रे. अगं मावशी, असं काय करतेस? उषा 6 महिन्यांसाठीच आली होती ना, आणि नंदाची शाळा नाही का? ते सगळं मला माहिती आहे. मी तुझी मावशी म्हणून सांगते. तू त्यांना गाडीतून उतरव आणि टॅक्सीने घरी आण. जास्ती बोलू नकोस. मी सांगते तसं कर, नाहीतर गाडी सुटेल. मी त्या दोघींना बॅगा घेऊन उतरायला सांगितलं. त्यांना कळेच ना काय झालं ते. मी स्टेशन बाहेर येत होतो. माझ्या मागून त्या दोघी. मी परत टॅक्सी पकडली आणि मावशीच्या घरी आलो. उषा परत काय झाला, कित्याक परत आणलास असं विचारत होती. मी कसलंच उत्तर दिलं नाही. मावशीच्या घरात दारामध्ये मावशी दार उघडून त्यांची वाट बघत होती. त्या दोघींना पाहताच ती पुढे झाली आणि दोघींना मिठीत घेऊन रडू लागली. अरुण, मी नाही राहू शकत या दोघींशिवाय. एवढेही वर्ष मी माणूसघणी होते. कुणाचा सहवास मला नको असायचा. पण माणसाची साथ सोबत किती महत्त्वाची हे या दोघींच्या सहवासाने कळलं. खरंच गेले 6 महिने मी आनंदात घालवले, कारण उषा होती घरात. मग ही नंदा आली, मला बुद्धिबळ शिकवणारी. कुणीतरी घरात लहानपण हवंच. आम्हाला मुलं नाहीत, त्यामुळे हे घर कसं उजाड झालं होतं. पैसे खूप असले म्हणून काय झालं, माणसं सहवासाला नसतील तर काय करायचं त्या पैशाचं? उषा, तू इथेच राहा, माझी बहीण म्हणून. नाही म्हणू नकोस उषा, तुला काही कमी पडणार नाही. या नंदाला येथेच उत्तम शाळेत घालूया. गाण्याच्या क्लासला घालूया. काय आवाज आहे तिचा, गोड आहे अगदी. तिचं गाणं जपायला हवं. उषा, नंदा, तुम्ही माझ्याजवळ हव्यात. नाही म्हणू नका. आपण आनंदात राहू. होय म्हण उषा, होय म्हण ग. मावशीचे अश्रू पुसत उषा मान हलवून होय होय म्हणत होती. नंदा केव्हाच मावशीला बिलगली होती आणि मी कोपऱ्यात उभा राहून डोळे पुसत ही साथ सोबत पाहत होतो. खरंच माणसाला नुसतं पैसे असून चालत नाही. आपली माणसं पण बरोबर लागतात ना. सहवास हा लागतोच माणसाला. खरं आहे की नाही? मला तर अगदी पटतंय. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? नक्की आवडली असेल ना? तर मग लाईक करा आणि शेअर पण करा. प्रदीप केळुसकर यांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी इतकी सुंदर गोष्ट माझ्यापर्यंत पोचवली. खूप खूप धन्यवाद. पुन्हा अशाच नवीन गोष्टीसह उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.